नमस्कार मित्रांनो, गावठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. माझ्या एका स्त्रीबरोबरच्या भेटीची आहे ही कथा. तुम्हाला ऐकून खूप मजा येईल. मला एक वेळ भारतामधून बाहेर काम करून करायचं होतं. मी दिल्लीमधून माझ्या विमानाने येण्याची वाट पाहत उभा होतो. माझी सर्व काही तयारी झाली होती. थोड्या वेळाने माझं विमान पण एकदम वेळेवर आलं होतं आणि मग सर्व लोक आपापल्या जागेवर त्यांच्या तिकीटप्रमाणे बसू लागले होते. मग माझी पण सीटजवळ मी पोचलो तर मी पाहिले की माझी सीट सोडून मागच्या बाजूला तिची जागा होती. मी काही तिच्याकडे काही जास्त लक्ष दिलं नाही, कारण की मी आता 40 वर्षाचा एक विवाहित पुरुष होतो. मी एका मोठ्या मुलाचा बाप पण होतो. त्या मुलीचं वय वर्ष 25 असेल. आम्ही सर्व लोक आमच्या जागेवर बसलो. विमानामध्ये जास्त काही गर्दी नव्हती आणि माझ्या आणि तिच्या जागेच्या मध्ये अजून कोणी आलं नव्हतं. विमानाचे सर्व दरवाजे बंद झाले होते आणि आता विमान उडायची तयारी करू लागलं होतं. तेव्हा तिने मला विचारले की तुम्ही कुठे जात आहात? तर मी तिला उत्तर दिले. तर मीही तिला विचारलं तुम्ही कुठे जात आहात? तर तिने सांगितले की तिचे पती इथिओपियामध्ये काम करतात आणि ती तिच्या सासऱ्यांबरोबर त्यांच्याकडे राहायला जात आहे. तोपर्यंत मी अजिबात तिच्याविषयी असा काही विचार करत नव्हतो. थोड्या वेळाने मग आम्हाला आमचं जेवण वगैरे दिलं गेलं. ते आम्ही केलं. मग काही वेळाने विमानाची सर्व लाईट बंद होऊ लागली. काही लोक झोपले होते, पण आता मी पण दोन पेग पिऊन झोपायची तयारी करू लागलो होतो. मी पाहिलं की ती मुलगी तिचे पाय वर करून बसली होती. जेव्हा मी तिच्याकडे पाहिले तर ती म्हणाली की खाली ठेवून माझे पाय दुखू लागले आहेत, काय करू? मी म्हणालो की ही जागा मोकळी आहे, तुम्ही इथे या आणि एकदम आरामात झोपी जा. मग तिने माझे ऐकले आणि तसंच केले. काही वेळाने ती परत मला दुःखी वाटू लागली होती. मी तिला तिचे पाय ठेवायला जागा करून दिली. ती मला म्हणाली की तुमचे पाय पण त्यांच्या पायावरती ठेवा. जेव्हा तिने पाय ठेवले, मी माझे डोके मागे करून झोपायची तयारी करू लागलो. मला 15 मिनिटांनी वाटले की माझे हात कुठे ठेवू. मी जास्त काही विचार केला नाही आणि माझे हात तिच्या पायावर ठेवून दिले. तिने माझा जरा पण विरोध केला नाही. तिने काही विरोध केला नाही. त्याने माझा हात त्या रातात आटू लागलं होतं आणि माझ्यामध्ये मनामध्ये वेगळ्याच भावना जागू लागल्या होत्या. माझ्या डोळ्यातून झोप नाहीशी झाली होती. माझी नशा आता उतरली होती आणि मला फक्त आता तिची चिमणी दिसू लागली होती. मग मी तिच्या पायाला माझ्या हाताने कुरवाळलं, असं म्हणून की मी झोपेमध्ये आहे. तिने काही प्रतिक्रिया दिली नाही. मग मी अजून पुढे वाढलो आणि मग 10 मिनिटांमध्ये तिच्या मस्त मांडीजवळ तिच्या सलवारीजवळ जाऊन कुरवाळू लागलो. मला पण समजले होते की ती जागी आहे आणि तिला पण मज्जा येत आहे. आता मला समजले होते की तिला पण हेच पाहिजे. मग मी तिच्या चिमणीवर हाताने कुरवायला सुरुवात केली. मी अनुभवले की तिचं शरीर थोडंसं कापू लागलं होतं. तिने आतमध्ये जे घातलं होतं त्यामुळे तिची चिमणी आरामात कुरवाळू शकत नव्हतो. आता माझा हत्यार उठू लागलं होतं. मी एका हाताने तिची सलवार उघडली आणि दुसऱ्या हाताने माझं हत्यार बाहेर काढलं. मग मी माझ्या हत्यारावर चादर टाकून दिली. सर्व लाईट बंद होती. मी जागा होतो आणि झोपायचं नाटक करत होतो. आता माझा हात तिच्या आतमध्ये गेला होता. थोडे केस असलेल्या तिच्या चिमणीवरती मी कुरवाळत होतो. तिच्या चिमणीचा दाणा पण काही जास्त मोठा नव्हता. तिच्या चिमणीचे ओठ पण काही जास्त मोठे नव्हते. ती एकदम ओली झाली होती. मग मी तिला ओल्या चिमणीमध्ये पटकन माझं एक बोट टाकून दिलं आणि गोल गोल फिरवू लागलो. तिथं काही जास्त जागा नव्हती. त्यापेक्षा जास्त करायला तिला उठवावे लागणार होते, पण ती झोपायचं नाटक करत राहिली होती. मी कधी एका हाताने माझ्या हाताने तिच्या चिमणीमध्ये बोट घालत होतो तर दुसऱ्या हाताने बोटाने तिची चिमणी बाहेर घासत होतो आणि दुसऱ्या हाताने माझा हत्यार एकदम जोरजोरात हलवत होतो. मला हे सर्व काही करता 10 मिनिटं झाली होती. मग ती अचानक खूप जोराने कापली आणि मग मला माझ्या हातावर असे वाटले की जणू तिने उतरून टाकले आहे. मग मला समजले की हिने पाणी काढले आहे. माझा पण आता शांत करायची वेळ आली होती. तो पण काढू लागला होता. काही क्षणामध्ये ती एकदम झटक्याने उठली आणि बसली. आता तर माझी फाटलीच होती पूर्ण. काय करणार ती? पण तिने अंधारात गपचूप तिचे सलवार सरळ करून घेतले आणि मग ती उठून पुढे जाऊन बसली. मी आता काहीतरी वाईट होईल असा विचार करत होतो. बस 5 मिनिटांनी दुसरे कोणीतरी आले आणि त्या जागेवर येऊन बसले. मी त्याला म्हटले ही जागा दुसऱ्या कोणाची तर आहे. त्यांनी मला इथे बसायला सांगितले आहे. ती माझ्या जागेवर बसली आहे. होते माझ्या शेजारी बसलेले तिचे नातेवाईक होते. मग आम्ही इथिओपियाला पोचलो आणि मला थोडे बरे वाटू लागले. मग सर्व लोक उतरू लागले. ती माझ्या पुढे खाली उतरत होती. आम्ही पुढे गेलो. ती खूप पुढे गेली होती. मग तिने मला तिथून एक वेळा टाटा केले आणि गेटमधून बाहेर निघून गेली. ती कोण होती, कशी होती काय माहीत नाही, पण जे काही झालं ते खूप मस्त होतं आणि मला खूप आवडलं.